The blessings of commitment. करारामागचे आशीर्वाद. 2 Chronicles 16th chapter verse 9. 2 इतिहास 16वा अध्याय त्यातलं 9वं वचन. The eyes of the Lord run to and fro throughout the whole earth to show himself strong in the behalf of them whose heart is perfect toward him. दुसरा इतिहास 16वा अध्याय त्यातलं 9वं वचन. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्याचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. Praise God. हालेलुया. His eyes run to and fro. त्याचे डोळे इथून तिथून या पृथ्वीवर धावत फिरतात. Why? का? He wants to show himself strong towards them whose heart is committed to him. ज्या लोकांचं अंतःकरण त्याच्या प्रित्यर्थ करारी आहे त्या लोकांना दाखवण्यासाठी त्याचे डोळे इथून तिथून या पृथ्वीवर फिरतात. Praise God. Amen. So commitment, another meaning of commitment is तर करार या शब्दाचा दुसरा अर्थ असा surrendering myself to the Lord repeatedly and consistently. परत आणि परत मी माझ्या स्वतःचं समर्पण परमेश्वराला करत आहे. पुनर्समर्पण. परत आणि परत मी प्रभूला समर्पित होत आहे. Not only in the relationship, आणि फक्त नात्यात नाही but also in the responsibilities of my life. पण माझ्या जीवनातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा मी प्रभूला माझ्या जीवनाचं समर्पण पुन्हा पुन्हा करत आहे. Some people are just committed to God in relationship. काही माणसं देवाशी फक्त त्या नात्यात देवाशी त्यांचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये करारी राहतात. You may be committed in relationship with God, तुम्ही देवाशी तुमचं जे नातं आहे त्या नात्यात करारी राहाल. but if you're not committed towards the responsibility given by God to you, then that is half commitment. पण देवाने जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे त्या जबाबदारीमध्ये जर संपूर्ण तुम्ही करार दाखवला नाही तर मग तुम्ही अधुरा करार केलेला आहे. Every day रोज we need to commit anew to God. आपण नवीनतेनं प्रभूला समर्पित झालं पाहिजे. We need to be conscious also every day of that commitment we once made to God. आणि एकदा का आपण देवाला करार केला की त्या कराराची एक जाणीव सतत आपल्या हृदयामध्ये आपण बाळगायला हवी. Amen. Amen. And we need to renew our vows now and then towards God. आणि देवाला आपण जे काही नवस केलेले असतात देवाला जो काही करार आपण केलेला असतो ते सगळे नवस आपण सारखे सारखे नवीन केले पाहिजे. Amen. Like when we had gone to Israel, जसं आम्ही जेव्हा इस्रायलला गेलो होतो we went to Cana of Galilee. आम्ही गालीला काना या जागी गेलो There once again we got married with one another. आणि तिथे परत एकदा आम्ही एकमेकांशी विवाह केला. And all those couples who had come there, they once again renewed their vows, the marriage vows. आणि जी सगळी जोडपी त्या जागेमध्ये आलेली होती आमच्या बरोबर पण जी जोडपी होती त्यांनी सगळ्यांनी त्या काना या जागेमध्ये आपला जो विवाह आहे तो नवीन केला. Amen. Some were married 10 years, 20 years, 30 years, yet they rededicated themselves to one another. काहींच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, 20 वर्ष झाली होती, 30 वर्ष झाली होती, तरी त्यांनी परत एकदा पुन्हा आपला एकमेकांशी जो करार आहे तो नवीन केला. We need to be bound with that commitment. त्या करारामध्ये आपण बांधलेलं असलं पाहिजे. Amen. Amen. And what kind of commitment should we need to bind ourselves? आणि कुठल्या पद्धतीच्या करारात आपण स्वतःला बांधायचं? That I should take the responsibility of taking the responsibility of the other person. इतर माणसांची जबाबदारी घ्यायची जबाबदारी मी घेतली पाहिजे. Amen. इतर माणसांची जबाबदारी घ्यायची जबाबदारी मी घेतली Amen. पाहिजे. It should not be just that that person is committed to me. फक्त एवढं नाहीये
की तो व्यक्ती माझ्याशी करारी आहे आणि बस, but I'm not committed to him. तो व्यक्ती माझ्याशी करारी आहे, मी काय त्याच्याशी करारी नाही, असं नाही. Some people are moving with this kind of attitude that not me, it's somebody else. पण काही माणसं या पद्धतीच्या वृत्तीमध्ये राहत असतात की मी नाही आणि कोणीतरी, ते सगळं मी नाही, ते मला नाही जमत, मी नाही Amen. करत आणि कोणीतरी. Like any important thing has to be done in the church. समजा चर्चमध्ये सुद्धा काहीतरी महत्वाचं काम करायचं आहे, Then we take the back seat and then make others to do it. तर मग मागची बाजू घेणार, स्वतः मागे हटणार, इतरांना पुढे करणार, तुम करो ब्रदर, तुम करो. We should move forward. असं नाही, मैं करो कभी होएगा. Amen. हालेलुया. We should go the second mile. आपण पण कधीतरी पुढे यायला हवं, दुसरं मैल चालायला हवं ना. Amen. आमेन. I read a very humorous story, एक विनोदी कथा मी वाचली, a story of 4 people, 4 माणसांची कथा. and I wrote it down. मी ती लिहूनच घेतली. This is the story of 4 people, 4 माणसांची ही कथा आहे. and their names are त्यांची नावं आहेत. were त्यांची नावं आहेत. everybody, आता इंग्लिशच का मराठी, काय करायचं? everybody. एव्हरीबडी, म्हणजे सगळेच. सगळे. बरं, सगळे एकाचे नाव सगळे. सगळे. Another fellow's name was somebody. दुसरा कोणीतरी. Third one's name was anybody. तिसरा, आता हे एनीबडी. कुणीही. अनुवाद तुम्ही तुमचा करा. कुणीतरी. कोणी आता पहिलं झालं सगळे, मग कुणीतरी, आणि anybody मग परत कुणीतरी, and nobody. आणि मग कोणीच नाही. 4 friends. हे 4 मित्र होते. And so there was an important work to be done, एक महत्वाचं काम करायचं होतं. and everybody thought, सगळ्यांना असं वाटलं, means everybody, that person's name, everybody. And so everybody thought that somebody would do it. सगळ्यांना नाही, सगळ्याला असं वाटलं Ki somebody will do it. की कोणीतरी करेल. Anybody could have done it, but none of them did it. कोणीतरी करू शकलं असतं, कोणीतरी करू शकला असता, पण कोणी केलं नाही, So the work was not done. म्हणून काम झालं नाही. Somebody got angry because it was everybody's job, कोणीतरी चिडला, कारण सगळ्याचं काम होतं, but nobody did it. पण कोणी केलं नाही. Everybody thought for sure that somebody would do it, सगळ्याला वाटलं की कोणीतरी करेल, but nobody asked anybody. पण कोणी कुणाला विचारलं नाही. In the end, the job was not done, शेवटी काम झालं नाही. and everybody blamed somebody when nobody asked anybody. आणि सगळ्यांनी कोणीतरीला नावं ठेवली. आय एम रेडी टू डू सर, See, that is the end of the story. आय एम रेडी टू डू एव्हरीथिंग सर. That is the end of the story of 4 friends. ही कहाणीची समाप्ती 4 मित्रांच्या. Amen. आमेन. What I want to say is, सगळ्यांनी सगळ्यांना नावं ठेवली आणि केलं कुणीच नाही. तर मी म्हणते मी करायला तयार आहे, Yes. मला सगळ्यात पडायचं नाही. right, that is commitment. त्याला करार म्हणतात. Committed to God, देवाला करारी, committed to His work, देवाच्या कार्याला करारी, committed to His kingdom. त्याच्या राज्याला करारी. I will do it. मी करतो, If the other person is not doing, I will do it. दुसरा करत नसेल तर मी करतो. Amen. आमेन. That is the highest kind of commitment. उच्च पद्धतीचा हा करार आहे. The highest kind of commitment that Jesus made was on the cross. उच्च पद्धतीचा करार जो येशूनी केला तो क्रूसावर. In your hands I commit my spirit. तुझ्या हातात माझा आत्मा मी सोपवत आहे. If you commit your spirit in the Lord's hand, तुम्ही तुमचा आत्मा जर परमेश्वराच्या हातात सोपवला, your soul and body will follow it. तर तुमचा जीव आणि तुमचं शरीर त्या मागे चालेल. That's why you need to develop your spirit man. आणि म्हणून तुम्ही आत्मा माणसाला विकसित केलं पाहिजे. Praise God. Amen. Into your hands I commit my spirit. तुझ्या हातात माझा आत्मा मी सोपवत आहे. Amen. आमेन. Why commitment is hard? का करार अवघड जातो? Because कारण for commitment कराराला you need to have a servant attitude. एक नोकरी किंवा चाकरी करायची वृत्ती लागते. Amen. Amen. Without the servant attitude you cannot go through the full commitment. नोकरी चाकरी करायच्या वृत्तीशिवाय आपण संपूर्ण करारात राहू शकत नाही. That's why all cannot be committed. आणि म्हणून सगळे करारी राहत नाहीत, राहू शकत नाहीत. Because it is a bond servant attitude. कारण कायमचा गुलाम, मी तुमचा कायमचा गुलाम आहे, अशी या पद्धतीची ती वृत्ती आहे. See, some people are bound to you for years.
काही माणसं तुमच्या समवेत वर्षोनवर्ष बांधलेली असतात. How? कशी? Because of a servant attitude they carry. कारण चाकरी करायची जी वृत्ती त्यांनी बाळगलेली असते त्यामुळे. If they had a bossy nature, जर त्यांच्याकडे असं हक्क गाजवणारा आणि बॉसी स्वभाव असता they cannot flow with you. तर ते तुमच्या बरोबर वाहू शकणार नाही They cannot flow with you for a long time. आणि फारसा काळ ते तुमच्या बरोबर वाहू शकणार नाही कारण की त्यांचे स्वभाव सारखे बॉसी आहेत. Amen. If we are egoistic, we cannot flow with anybody. आपल्यामध्ये जर सारखाच अहमपणा असेल तर आपल्याला कुणाबरोबरच चालायला बोलायला उठायला जमत नाही. The most loneliest people on this planet Earth are the proud and the egoistic people. पृथ्वी या नावाच्या ग्रहावर सगळ्यात एकटी पडलेली माणसं कोण? तर अहमपणा असलेली आणि गर्विष्ठपणा असलेली माणसं सगळ्यात एकटी आहेत या पृथ्वीवर. The maximum number of people, if you have, it's because of your humble nature. आणि जास्त लोक जर तुमच्या अवतीभोवती तुम्हाला दिसली आणि तुमच्या समवेत आहेत तर त्या मागचं कारण हे की तुमचा स्वभाव नम्र आहे म्हणून ती माणसं तुम्हाला धरून आहेत. Amen. Why did God turn into Abram's tent that day when he walked in the heat of the day? त्या दिवशी त्या दुपारच्या समयी प्रभू का अब्रामाच्या तंबूत आला? Amen. Because Abraham requested the Lord to come and eat with him in his tent. का अब्रामाने प्रभूला विनंती केली की येऊन माझ्या डेऱ्यामध्ये जेवावे. Amen. आमेन. What did Abraham say? अब्राम काय बोलला? Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो pass not by your servant. तुझ्या चाकरापासनं असा जाऊ नकोस. Don't pass by away from your servant. तुझ्या चाकरापासनं असाच निघून जाऊ नकोस. When you have that kind of attitude, it's not just saying, but he had an attitude. अशा पद्धतीचं फक्त बोलणं नाही पण अशा पद्धतीची वृत्ती होती. ती वृत्ती जेव्हा आपण अंगीकारतो When we say, आणि म्हणतो please don't pass by my house, by the house of your servant, you are showing what kind of a person you are. की कृपया तुझ्या चाकराच्या घरापासनं तू असाच नको निघून जाऊ प्रभू. See, and so the Lord stopped. म्हणून प्रभू थांबला. Servant attitude will always stop the work of God and he will fix his eyes upon you. चाकरीपणाची वृत्ती जर आपण अंगीकारली तर ती नेहमी प्रभूला थांबवून आपल्याकडे लक्ष द्यायला लावेल. That is the attitude of a committed man. करारी माणसाची ही लक्षणं आणि ही वृत्ती असते. That's why the Lord stopped म्हणून प्रभू परमेश्वर अब्रामाच्या डेऱ्यापाशी थांबला and sat with him and ate with him and drank with him. त्याच्या समवेत बसला. त्याच्या समवेत त्याने भोजन केलं And not only that, he blessed them also. आणि एवढंच नाही तर त्यांना आशीर्वादित केलं. Why did Abram not trust Ishmael to look out for a bride for Isaac? अब्रामाने इश्माएलवर का विश्वास टाकला नाही की इसहाकासाठी बायको तू शोधून आण इश्माएला? Why did he trust his servant? अब्रामाने आपल्या चाकरावर आपल्या नोकरावर का भरोसा टाकला आणि इश्माएलवर नाही? See, Genesis 24:2 says, उत्पत्ती 24वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपल्याला असं सांगत आहे. it says that he was the eldest servant and ruled over all that he had. उत्पत्तीचा 24वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. तेव्हा अब्रामाने आपल्याजवळ असलेल्या सर्वांवर अधिकार चालवणाऱ्या आपल्या घरच्या वडील सेवकाला म्हटले. Amen. Because he ruled over everything of Abraham. का अब्रामाचं जे काही होतं त्या सगळ्यावर हा त्याचा सेवक किंवा चाकर अधिकार गाजवायचा. The meek shall inherit the earth. नम्र पृथ्वी वतन करून घेतील The servant shall rule. आणि चाकर राज्य करतील. Praise God. Amen. The servant shall rule. चाकर राज्य करतील. Amen. आमेन. That is commitment. याला करार म्हणतात. Do you see what all he took along with him when he went to look out for a bride for Isaac? तुम्ही पाहताय तो काय काय घेऊन निघाला जेव्हा तो इसहाकासाठी बायको शोधायला निघाला. Genesis 24:10. उत्पत्ती 24वा अध्याय 10वं वचन. And the servant took 10 camels of his master and departed, for all the goods of his master were in his hand. 10वं वचन. मग सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला कारण त्याच्या धन्याचा सर्व माल त्याच्या हातात होता. See that? त्याच्या हातात होता, not in Ishmael's hand. इश्माएलच्या हातात नव्हता माल. It was in the hand of the servant. सगळं त्या नोकराच्या हातात होतं. See, Abram trusted his servant more than Ishmael. अब्रामाने इश्माएलापेक्षा आपल्या नोकरावर जास्त विश्वास टाकला. Praise God. देवाला धन्यवाद. Because if anybody else would have been there, 10 donkeys would have gone to his own home. कारण आणि जर कोणी त्या जागी असतं Forget about looking for a prospectus for his.
10 गाढवण 10 उंट त्याच्या स्वतःच्या घरीच त्याने लंपास केले असते, बाकीचं सगळं लांब राहिलं. But see this servant. पण हा चाकर पहा, If you have a servant attitude, जर आपल्यामध्ये अशी चाकरीपणाची वृत्ती आपण बाळगली, God will give everything in your hands. देव सगळं तुमच्या हातात देईल. Yes. He will give everything in your hands. देव सगळं तुमच्या हातात देईल, पण चाकरी करायची वृत्ती पाहिजे. Amen. Amen. Faithfulness, विश्वासूपणा trustworthiness. पाहिजे, विश्वासूपणा पाहिजे, आपल्यावरती भरोसा टाकला जाऊ शकतो हे आपल्यातनं दिसलं पाहिजे. Praise the Lord. Amen. God has to trust us. देवाचा आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे. Only when he trusts, he will commit, isn't it? आणि जेव्हा त्याचा विश्वास बसेल तेव्हाच तो करार करेल. If you don't trust a person, why will you commit something to him? एखाद्या माणसावर जर आपला विश्वासच बसलेला नाहीये तर आपण कशाला त्याच्याशी काय करार करू, कारण आपण काय म्हणू, माझा अजून त्याच्यावर विश्वास नाही बसलेला. Not a rupee went here and there. 1 रुपया इकडचा तिकडे झाला नाही. Everything was accounted. सगळ्याचा हिशोब लागत He होता. never cheated his master. कधीच त्याने आपल्या मालकाला फसवलं नाही. Look what he took with him. आणि तो काय बरोबर घेऊन गेला पहा. Verse 53. 53व वचन. And the servant brought forth jewels of silver and jewels of gold and raiment and gave them to Rebekah. He gave also to her brother and to her mother priceless things or precious things. तेव्हा सेवकाने रुपयाचे दागिने व सोन्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबेकाला दिली. त्याने तिचा भाऊ तिची आई यांनाही मोलवान वस्तू दिल्या. See, he doesn't say तो असं नाही म्हणत, दोन बांगड्या दिलं. Does it say that? असं लिहिलंय का? रबेकाला 2 दिलं, त्यांच्या आईला 4 दिलं. See, no number is mentioned there. अशी काही संख्या लिहिलेली नाहीये, तर 2-4वर भांडत बसू नका. It's not even mentioned that Abraham said, हे बघ 2 हे सोन्याचे आहे, 2 ते मुलीच्या हातात घाल, हे 4 त्याच्या आईच्या हातात घाल. See, not number, just he took it, whatever he wanted, he took it. असे काय आकडे अब्रामाने दिले नव्हते. त्याच्या मनात जे आलं ते त्याने घेतलं आणि तो निघाला. आपण काय करतो, ते लाल पेपर असतं, लाल का पिवळं कुठलं पेपर, कशाचा? पर्पल, त्याच्यामध्ये सोनं ठेवतो. गुलाबी हो. हा गुलाबी. गुलाबी मध्ये ते एक सोनं बरोबर, हे बघ एक घेऊन जा. See, here it doesn't say, no numbers given, just he took it. इथं काय आकडा दिलेला नाही की 2 बांगड्या नेल्या का 4 तोडे नेले, असं काही नाही. Amen. घेतलं आणि गेला. 4 तोळ्याचं दिलं, याला 4 तोळ्याचं दे, त्याला 5 नथिंग लाईक दॅट. असं काही तोळे बिळे काही ठरलेलं नाही. Amen. आमेन. Just picked up things. गोष्टी त्याने उचलल्या. What faith Abraham had in that servant. म्हणजे अब्रामाचा त्या चाकरावर किती विश्वास होता पहा. When you have faith on somebody, you commit the most precious thing in that hand. जेव्हा कुणावर तरी तुमचा विश्वास बसतो, त्याला त्या माणसाच्या हातात तुम्ही करार करून महत्वाच्या गोष्टी सुद्धा देऊन टाकता. Praise God. Does God trust us? देवाचा आपल्यावर Very विश्वास important. बसला आहे का? Very important. देवाचा आपल्यावर विश्वास आहे का की जयश्रीला एवढं एवढं दिलं तर ही हिशोब ठेवील. See, it says master's camel, and it also says Abraham, he just gave it to him and he just went. त्याला अब्रामाने त्याला दिलं आणि हा चाकर सगळं घेऊन निघाला. And how does he introduce himself? आणि स्वतःची ओळख त्याने काय म्हणून केली? Verse 34. 34व वचन. And he said, तो म्हणाला, see now, he is going as a representative of Abraham. आता अब्रामाचं प्रतिनिधित्व करायला हा चाललेला आहे बरं का. And they asked, who are you? आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कोण? He could have said, मी जे आहे ना त्यांचं जवळचं रिलेशन मध्येच आहे. हमारा ऐसा उठना बैठना रोज का रहता है. हालेलुया. जवळचं आहे आम्ही. But what he said? काय बोलला? And he said, I am Abraham's servant. मी अब्रामाचा चाकर आहे सर. Praise God. चाकर म्हणून इज्जतीत चाकर लिहिलंय. See? अब्रामाचा मी नोकर आहे. नोकर आहे. नोकर आहे. आपण काय नाही, थोडं लांबचं मी रिलेशन. आपल्याला वाईट वाटतं. मला नोकर म्हटले म्हणजे असं कसं. But no. पण असं नाही ना. I am Abraham's servant. मी अब्रामाचा नोकर आहे. अरे पण तुम्ही प्रपोजल घेऊन आले. तुम्ही मागणी घेऊन आलात. Yes. हो. But I am his servant. पण मी त्यांचा चाकर आहे. See? Commitment. करार. Once somebody trusts you, he will commit everything to you. एकदा एखाद्याचा विश्वास तुमच्यावर बसला
की तो एखादा सर्वस्व तुमच्या हातात देऊन टाकेल. Praise God. Amen. I know what God has committed in my hand. मला माहितीये देवाने माझ्या हातात काय करार करून दिलंय. Whether people are with me, people walk with me, people understand me or not, I have to do it and I have to finish it. आणि त्यामध्ये लोक मला साथ देवोत किंवा लोकांनी माझी साथ सोडो, लोक मला समजून घेवोत किंवा लोक मला न समजोत, देवाने माझ्या हातात जे दिलंय ते मला पूर्ण करून जायचंय. Praise God. आमेन. Real commitment is not a part-time job. खरा करार म्हणजे काय, पार्ट टाइम नोकरी आहे का? No, it is consistently being committed to Him in spite of many things, in spite of trials and testings in life. सातत्याने त्याच्याशी करार पाहिजे. मग जीवनात काही घडो, जीवनात किती मोठं संकट येऊ दे, इकडचं तिकडे होऊ दे, आपला करार ढळता कामा नये. Some of us, I'll be committed to you as long as you will be committed to me. आपल्यातल्या काही माणसांचे हिशोब असे असतात की जोर तुम्ही माझ्याशी करारी राहाल, मी तुमच्याशी करारी राहील. तुम्ही सरळ, मी सरळ. तुम्ही वाकडे, मी वाकडे. तुम्ही वाकडे म्हणजे डबल वाकडे. See, that is not commitment. ह्याला करार म्हणत नाहीत ब्रदर. ह्याला Commitment means let other person behave as he likes. I am committed to him for lifelong. करार म्हणजे समोरच्या माणसाने कसंही वागू दे, मी त्याला जन्मभरचा करारी आहे. Amen. आमेन. Real commitment is not just a Sunday thing or a Monday thing. खरा करार म्हणजे केवळ रविवार सोमवारची गोष्ट नाही. It is every day, every moment. हे रोजचं आहे, हे दर मिनिटाचं आहे, हे दर क्षणाचं आहे. There are no vacations for commitment. करारात काही सुट्ट्या नसतात. काही No off days. It is full-time commitment. करारामध्ये काही सुट्टीचा दिवस नसतो. करार म्हणजे सदैव केलेला करार. And nothing should be more important for a believer than his first love towards God. And आणि that, विश्वासू माणसाच्या, बिलीवर माणसाच्या जीवनात दुसरी कुठलीही महत्वाची गोष्ट नकोय. तर महत्व फक्त यालाच की माझं पहिलं प्रेम देवावर आहे. praise God. Love the Lord thy God with all our heart, all their strength and your mind. प्रभू तुझा परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, शक्तीने, हृदयाने प्रेम कर. That is not just the first commandment, it's the first commitment. केवळ ही पहिली आज्ञा नाही, हा पहिला करार आहे. Amen. Amen. It is the first in priority. आणि प्राधान्याची जी यादी आहे त्यामध्ये पहिलं हेच आहे. And once you make that commitment, you don't go back. आणि एकदा असा आपण करार केला की आपण मागे जात नाही, जाऊ नये, It's जायचं not, नसतं. it's not like wearing your clothes today, you wear and then you remove it and wear something else. असं नाही की आज हे कपडे घातले मग परत काढले आणि दुसरं काहीतरी घातलं. And commitment is always noticeable by others. करार नेहमी, आपण जर करार केलेला असेल आणि करारी जीवन आपण जगत असू तर दुसऱ्या माणसांना दिसून येतं ते. If you see a committed man, you can trust on him. करारी माणूस जर आपल्याला दिसला, कळला तर आपण त्याच्यावर विश्वास टाकू शकतो. Because कारण he is true to his commitment. तो त्याच्या कराराला खरा आहे. And he'll be true to everything you ask him to do. आणि तुम्ही जे काही त्याला करायला सांगाल त्यामध्ये तो खराच राहील. Amen. Amen. It should become like a habit in us. सवय झाली पाहिजे आपल्याला. Amen. सवय लागली पाहिजे. Doing the same thing. You know, you can develop good habits also. You can develop bad habits also. आता सवयी चांगल्याही आपण विकसित करू शकतो, सवयी वाईट सुद्धा विकसित केल्या जाऊ शकतात. Habit is always, you know, you can form a habit by continuously doing a certain thing, आणि a सवय certain way. सवय एखादी गोष्ट एखाद्या रीतीनं रोज करून लागते. Amen. Amen. Committed to that one person Sunday to Sunday. की त्या व्यक्तीला मी करारी आहे, रविवार ते रविवार. And मी it करीन. shows. आणि ते दिसून येतं, It shows. लोकांना दिसून येतं. Sometimes people are committed to outsiders, but when it comes to home, they are not committed. काही वेळेला काही माणसं बाहेरच्या माणसांशी खूप करारानं वागतात, पण घरच्या माणसांची बाब आली सगळे करार कुठे हवेत जातात माहित नाहीत. Committed to church. चर्चची करारी. Praise the Lord. Amen. Committed to church. चर्चची करारी. And every time you commit yourself, आणि ज्या दर वेळेला तुम्ही स्वतःचा करार किंवा समर्पण कराल you are forced to act that way. त्याला तुम्हाला एक गळ पडते, एक बळजबरी, एक गळ पडते की नाही मी हे असं वागायलाच हवं, मी करार Amen. केलाय. Amen. You always say, oh, I made that commitment. I have to do it in spite of it. आणि सारखं मग डोक्यामध्ये ते येत राहतं की नाही नाही मी करार केलाय, मी कमिटमेंट केलेली आहे, मला हे करायलाच हवं, मी करणारच. Like I told you last week, जसं मी गेल्या आठवडी तुम्हाला सांगितलं, if you want to be in the church every week, जर दर आठवड्याला तुम्हाला चर्चमध्ये यायचं असेल, just promise 3 people that you are going to get them to church. 3 माणसांना तुम्ही एक वचन देऊन टाका की मी एक असं करार करा की 3 नवीन माणसांना मी दर शनिवार रविवार सोमवार No, चर्चला नेईन. your friends. का मित्रांना सांगा.
You tell those friends, don't bring your scooter, I'll take you. का मित्रांना सांगा की तू स्कूटर काढू नको, मी माझ्या गाडीत तुला चर्चला नेतो. So every Sunday you feel like sleeping extra, you are reminded suddenly, oh, those friends will be waiting for me because they're depending on me. मग दर So I have to रविवारी go. 10-11 वाजेपर्यंत ताणून झोपायची इच्छा निर्माण झाली की लगेच डोक्यामध्ये ती कमिटमेंट येते की नाही नाही, आपण मित्राला सांगितलंय की मी तुला घेऊन जाईन. See? And we are committed to one another. तसं आपण एकमेकांना करारबद्ध आहोत. I'm committed to you मी तुम्हाला करारबद्ध आहे because you're depending on me. कारण तुम्ही सगळे माझ्यावर अवलंबून आहात. You're depending on me. तुम्ही सगळे माझ्यावर अवलंबून आहात. So I'm committed to you. मी तुम्हाला करारबद्ध आहे. Amen. आमेन. Like sometimes मग कधी कधी when mothers are having a lot of trouble at home, मातांना समजा घरात खूप त्रास आहे husband is harassing आणि समजा नवरा छळत आहे and she wants to die. आणि तिला मरायची इच्छा निर्माण झालेली आहे. What does she say? ती काय म्हणते? मुलांना बघून मला वाटतं नाही सुसाईड नाही करायचं. मुलांची तोंड बघून मी म्हणते की मी जीव नाही देणार. Why? का? Committed. करार. Responsibility is there. करारबद्ध जबाबदारी आहे. See, she sacrifices herself, her joy. आणि स्वतःच्या आनंदाचा म्हणून ती त्याग करते आणि म्हणते की या लेकरांकडे बघून मी मागे पुढे काही करत नाही, नाही तर कधीची गेली असती. What is it? Commitment. करार. Amen. In the same way, तसंच those of you who are being used by God, ज्या तुम्हा लोकांचा वापर देव करत आहे, you are committed to the good cause of God. तुम्ही देवाच्या त्या चांगल्या संकल्पास्तव करारबद्ध आहात. People are depending on you. लोक तुमच्यावरही अवलंबून आहेत. They have to learn from you. लोकांना तुमच्याकडून शिकायला मिळायला हवं. On Sundays also, रविवारी सुद्धा I see many of you waiting back. मी पाहतो जाताना की खूप सारी माणसं चर्चमध्ये थांबलेली असतात. What is it? काय आहे? Your commitment. तुमचा करार. Because somebody is depending on you. कारण कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असतं. Because you are a teacher. कारण तुम्ही शिक्षक You are बनले, matured. तुम्ही समंजस झालेले You know आहात, things of the word. तुम्हाला शब्दातल्या गोष्टी ठाऊक झालेल्या And आहेत so you are committed to train others up also. आणि मग तुम्ही करारबद्ध होता की आता मी दुसऱ्यांना शिकवायला हवं. What brings me here every week दर after week? आठवड्याला काय अशी बाब आहे की जी दर आठवड्याला मला इथे खेचून आणते? I know मला माहिती आहे. there are people who are depending on me. मला माहिती असतं माझ्यावर अवलंबून लोक आहेत. मी जाणं गरजेचं महत्वाचं आणि मी जाणंच आहे. Amen. आमेन. What makes that mother to stay in the home? का ती आई त्या घरात तशी का होईना पण राहतेच? My children are depending on me. माझी मुलं माझ्यावर अवलंबून आहेत. That is commitment. त्याला करारबद्धपणा म्हणतात. And so what happens is, म्हणून काय होतं in the home also, घरात सुद्धा when parents are committed to come to church every week, पालक जेव्हा करारबद्ध असतात की आम्ही चर्चला दर आठवड्याला जाणार, the child will not turn and ask mother, should we go to church? तेव्हा लेकरं आईला उठून असं विचारणारच नाहीत कधी की आपण चर्चला जायचंय का आज. See, she will not say that. लेकरं असा प्रश्न टाकणार नाहीत की Because- आज चर्चला जायचंय का. Because they know लेकरांना माहिती the असतं commitment of the parents that no matter what, every Sunday they will be found in the church. की माझ्या आई वडिलांचा करारबद्धपणा आहे हा. काही जरी झालं तरी दर रविवारी ते चर्च मध्येच सापडणार. Praise God. Amen. That's why the children will never ask, should we go to church or will you go to church and let me remain home? म्हणून अशांची मुलं कधी असा प्रश्न विचारत नाहीत की आज चर्चला जायचंय का आज आपण घरी थांबायचंय. It's not a obligation, it is a priority. आपल्यासाठी ते एक प्राधान्य आहे, बांधीलपणा नाहीये, प्राधान्य आहे. बंधन म्हणून आपण येत नाही, हे प्राधान्य आहे. जावं लागतं म्हणून आपण जात नाही किंवा यावं लागतं म्हणून आपण येत नाही. This is life. हे जीवन आहे आपलं. Our religion is life. आपला धर्म जीवन आहे. That's what Moses said. Our religion is life. आपला धर्म जीवन आहे. Praise God. आमेन. God is alive. देव आपलं जीवन आहे. God is alive. देव आपलं जीवन आहे ना. Like आपण supposing जसं समजा you're asked to work in America for 1 year समजा तुम्हाला अमेरिकेत 1 वर्षभर काम करायला सांगण्यात आलं and the company says, आणि ती कंपनी म्हणाली 1 वर्ष तुम्ही अमेरिकामध्ये काम करा, 99 years तुम्ही इंडियामध्ये राहा. What will be your focus, tell me? तुमचं लक्ष काय असेल मला सांगा. You go to America but you'll be only thinking about India. तुम्ही अमेरिकेला जाल पण तुम्ही भारताचाच विचार करत असाल. Because 99 years you have to spend here. कारण 99 वर्ष तुम्हाला भारतात घालवायची आहेत. So there you will not bother also much. वर्षभर अमेरिकेत तुम्ही काही जास्त काळजी करणार नाही.
You not get involved in street things and any other social service. आणि and त्या all. वर्षात त्या अमेरिकेमध्ये तुम्ही कुठल्या मोठ्या अशा समाजसेवेमध्ये का कुठल्या चळवळीमध्ये भाग घेणार नाही. Amen. तुम्हाला माहिती असतं मी वर्षभराचा उपरी आहे, मग 99 वर्ष भारतात आहेत. Amen. You'll be thinking about the house in India. मग तुम्ही भारतात घराचा विचार करत राहाल, भारतातल्या घराचा विचार. गुरु पिंपळीमध्ये आपलं घर होणार. Hallelujah. Something you'll be thinking. तिथे कुठे स्वित्झर्लंडला का अमेरिकेला मी विचार करत होतो की गुरुपिंपळेत मी घर घेणार आहे. Praise God. वा वा. 2 मजली करणार, 1 हो. मग भाड्याने देणार, खाली नाही धन्यवाद. राहणार. See, all that plans you will have. अशा सगळ्या योजना तुम्ही तिथे करत बसाल. In the same way, तसंच 1% of your life is on this earth and या 99% is in heaven. तसं या पृथ्वीवर आपलं जीवन 1% आणि स्वर्गात आपलं जीवन 99% आहे. Amen. The major portion of our life is going to be spent with God. आपलं जास्तीत जास्त जीवन देवाच्या सहवासात वर जाणार आहे. Praise God. आमेन. But we take this life as the fullest of life. आपण काय करतो, पृथ्वीवरच्या या 1% जीवनाला आपलं सर्वस्व मानतो. एक जीवन आहे ब्रदर, हो ना. फुल कॅपॅसिटी मध्ये एन्जॉय करायचं. हालेलुया. कर. We need to form that habit of commitment. कराराची सवय लावून घ्यायला हवी आपण. A child does not get up in the morning and say, Mama, today should I go to school? लेकरं सकाळी उठून मम्मीला विचारतात का, मम्मा शाळेत जाऊ का? असे महिन्यात एकदा म्हणणार ते सुट्टी पाहिजे हा, म्हणून. महिन्यातून Every एकदा. morning they will not get up. Today I need to go to school, Mama. रोज सकाळी उठून विचारणार आहेत का मुलं, मम्मा आज शाळेला जायला पाहिजे का? No, she knows every day she has to go. लेकराला कळतं, माहित असतं की रोज शाळेत गेलंच पाहिजे. Amen. आमेन. The first time you put a child to school, that child will only cry. पहिल्यांदा तुम्ही आयुष्यामध्ये लेकराला शाळेत ऍडमिशन घेऊन ठेवून आलात तर ते लेकरू नुसतं रडतं पहिल्या And you दिवशी feel so bad. आणि तुम्हाला इतकं वाईट वाटतं. कशाला शाळा स्टार्ट केलं हो ना, government कोणी या माहिती शाळा असेल. सुरू केल्या माहिती नाही, किती रडतंय. Second day also he goes crying. दुसऱ्या दिवशी पण रडत रडत गेलं, Third day also crying. तिसऱ्या दिवशी पण रडत रडत गेलं. After that, त्याच्यानंतर the child knows no use of crying because these fellows will never change their mind. I have to go. लेकराला कळून येतं रडून फायदा नाही, हे लोक कोणीच आपलं मन बदलणार नाहीयेत, मम्मी डॅडी सकट, तर इथं ऍडजस्ट करून राहा. I remember when I was a Roman Catholic, मला आठवतं जेव्हा मी रोमन कॅथलिक होतो, we had just one room and one kitchen. आमच्याकडे एकच खोली आणि 2 खोल्यांचं घर होतं. किचन 5 आणि of us. किचन आणि 1 खोली. आम्ही 5 भावंड. But yet every Sunday we used to iron the shirt and pant nicely and then go to church. तरी दर रविवारी आम्ही सगळे पाळीने कडक इस्त्री मारून खडाखट चर्चला जायचो. And amen. We used to not even sit कारण की इस्त्री जाणार. बसायचो पण नाही, जाऊन उभेच राहायचो, का इस्त्री जाईल. Praise God. But we used to go to church. पण चर्चला जायचो. Habit, more of a habit. सवयीचे परिणाम. Habit is good. Good habits are good. चांगल्या सवयी चांगल्या असतात. Amen. आमेन. Look at the fathers, how committed they are in their work. वडील आपापल्या कामांमध्ये किती करारी असतात. Amen. Amen. Why? Because of responsibilities. का? कारण वडिलांवर घरची जबाबदारी असते My children are depending on me. की माझी मुलं माझ्यावर अवलंबून आहेत. I still remember मला आठवतं अजूनही when we were about 7 years old. आम्ही जवळजवळ 7 वर्षाचे असताना It was December डिसेंबरचा महिना होता. and very cold. खूप थंडी होती. And my daddy was doing the night shift. माझ्या डॅडींना ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये नाईट शिफ्ट होती तेव्हा. And he wore that muffler त्यांनी मफलर घातला, and he wore the sweater. स्वेटर घातला, Mother was helping him मम्मी मदत करत होती. and he kicked his motorbike. मोटरबाईकला किक मारली And mommy said, आणि मम्मी म्हणाली, I was just near the door. मी दारापाशीच होतो. She said, can't you stay back home tonight? मम्मीनी असं सांगितलं की आजची रात्र तुम्ही का नाही घरी थांबू You नाही are शकत का? sneezing, you have fever. तुम्हाला ताप आहे, तुम्ही शिंकताय, आजची रात्र तुम्ही घरी नाही थांबू शकत He had का? high fever. खूप ताप आला होता त्या दिवशी डॅडींना. But then he took the hanky and wiped his nose and he kicked the bike and off he went out in the cold. त्यांनी रुमाल काढला, नाक वगैरे स्वच्छ केलं आणि मग लगेच किक मारून कामाला निघून गेले. I saw him ride in the fog. मी पाहिलं त्या धुक्यामध्ये की डॅडी गाडीवरून गेले. I went back home in my room and then we slept. मी घरात जाऊन आम्ही झोपलो. See, till morning I was just thinking that time. सकाळपर्यंत मी असंच तेव्हा विचार करत बसलो. Why did daddy have to go to work in spite of his fever? डॅडीला एवढा ताप आलेला आहे,
तरी डॅडी का कामाला गेले. It still remained in me till today. आजपर्यंत ती घटना माझ्या हृदयामध्ये बसली. Very sick, but still he खूप went. आजारी होते, खूप ताप होता, तरी कामाला गेले. का डॅडी तसे कामाला But गेले. today I know, आज मला कळतं, because he was committed to us. कारण ते आमच्याशी करारबद्ध होते. Amen. That if he didn't go, there won't be bread on the table. जर गेले नाहीत तर घरात खायला अन्न असणार नाही There won't be clothes that we can wear. आणि सगळ्यांना नेसायला कपडे असणार नाहीत. Are you understanding, people? कळतं का? There are people depending on you. काही माणसं तुमच्यावर अवलंबून आहेत. Many people are depending on you. बरीच माणसं तुमच्यावर अवलंबून आहेत. When you have this consciousness आणि जेव्हा तुम्ही हा विवेक भाव ठेवाल that many are depending on me, की अनेक माणसं माझ्यावर अवलंबून आहेत, you will take life seriously. तुम्ही जीवनाला गांभीर्यानं घ्याल. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतो. But when you are not conscious that people are depending on you, you will be very casual. पण जेव्हा तुम्हाला ही जाणीव नसते की नाही लोक माझ्यावर अवलंबून नाहीये, म्हणजे तुम्हाला कुठेच ही जाणीव होत नसते, त्याला तुम्ही सगळं आरामदायक रीतीनं घेता. Amen. आमेन. That's why look at a bachelor and a married man. There is a आणि difference, म्हणून isn't it? ज्या एखाद्या माणसाचं लग्न झालं नाहीये तो पहा आणि ज्याचं लग्न झालंय तो पहा. Amen. A Amen. bachelor is like a free bird. जो ब्रह्मचारी आहे तो मोकळा आझाद पक्षी. You cannot expect much commitment from him. त्याच्याकडनं फारसा करार आपण अपेक्षित ठेवू शकत नाही. But a father, पण जे एखादे वडील आहेत, he knows more of commitment. वडिलांना करारबद्धपणा जास्त माहित असतो. If you see his children reared up in a nice way, त्या वडिलांची मुलं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या संस्कारांनी वाढलेली पाहिली you can salute his commitment. तर त्यांच्या करारबद्धपणाला आपण सलामही ठोकू शकतो. Praise the Lord. आमेन. I know many years back, मला आठवतं बऱ्याच वर्षांपूर्वी there was this person who was ordained as a pastor, but he also had his business. एक व्यक्ती होता ज्यांना पास्टर म्हणून दीक्षा देण्यात आली होती, पण त्यांचा व्यवसाय सुद्धा स्वतःचा काहीतरी होता. In the beginning, he was 90% in church and 10% in the business. सुरुवातीला 90% ते चर्चमध्ये असायचे आणि 10% व्यवसायाला द्यायचे. Later on, he became 90% in business and 10% in the church. मागाहून 90% व्यवसायाला आणि 10% चर्चला द्यायला सुरुवात झाली. When you get so busy in your business, you are too busy for God. जेव्हा आपण आपल्या व्यवसायात एवढे व्यस्त होऊन जातो, मग त्यावेळेला असं म्हणायची पाळी येते की याला देवासाठी आता वेळ नाही. Amen. And God cannot use such people for his kingdom. आणि देव अशा माणसांना त्याच्या राज्यासाठी वापरू शकत नाही. God cannot use busy people in the world for his kingdom. Always remember. ऑलरेडी जगामध्ये व्यस्त असलेल्या माणसांना देव त्याच्या राज्यात वापरायला उचलू शकत नाही. Are you understanding? समजतं का मी काय Some म्हणतो. people are too busy. काही लोक खूप व्यस्त आहेत. I have no time. I have no मला time. वेळ नाही, मला वेळ नाही, मला वेळ नाही. God cannot use busy people for his kingdom. अशा व्यस्त माणसांना देव त्याच्या राज्यासाठी वापरू शकत नाही. Amen. आमेन. See, when it comes to our own life, we sacrifice many things to give more importance to things which are of top priority. आपल्या स्वतःच्या जीवनाचा प्रश्न आला की आपण कसं पटकन समजून घेऊन ज्याला प्राधान्य दिलं पाहिजे त्याला प्राधान्य देऊन वेळ काढतो ना. Amen. In the same way, तसंच when we are dealing with the kingdom of God, देवाच्या राज्याशी जेव्हा आपण कार्य करत आहोत, we ought to know what is the priority now. आपल्याला कळलं पाहिजे की आता आपलं प्राधान्य काय असायला हवं. Amen. Amen. That's why म्हणून at times if God has to use a busy person, he has to lighten that person and then use him. म्हणून कधी कधी देवाला जर एखाद्या ऑलरेडी जगामध्ये व्यस्त असलेल्या माणसाला वापरायचं असेल तर देवाला पहिलं त्याला हलकं करायला लागतं. Praise God. Amen. Many times he removes off things. आणि मग बऱ्याच वेळेला देव काय करतो की बऱ्याच गोष्टी त्याच्याकडनं काढून घेतो. And sometimes he may remove your Isaacs also from your life. कधी कधी तुमच्या जीवनातले इसाक पण तो काढून घेईल. You need to be prepared for it. तयारी पाहिजे. Amen. आमेन. You should be prepared for it. तयारी असली पाहिजे. तयारी सगळ्याची ठेवायची. Always we need to check our lives. नेहमी स्वतःचं जीवन तपासायचं. Am I committed to this? Am I fulfilling it? If I am committed to this, am I fulfilling it? मी जर करारबद्ध आहे, मी जर करार केलाय तर मी ते पूर्ण करत आहे का, मी ते Amen. करतोय का. God has asked me to do this. Am I doing it now? देवाने मला हे करायला सांगितलंय, मी आतापर्यंत करतोय का, Or am I just keeping it in my mind? का केवळ मी मनामध्ये ठेवलेलं आहे That one day I will do it. एके दिवशी मी करीन. Time is passing away. काळ चालला धावत धावत. And if you are waiting to be perfected, you will never be. आणि परफेक्ट व्हायची वाट बघत असशील
तर तू कधी परफेक्ट व्हायचा नाही. Amen. Amen. Nobody will be perfect परफेक्ट till कधी Jesus कोणी comes. होत नाही, होणार नाही जोवर येशू येत नाही तोवर. Committed in many things. अनेक गोष्टींमध्ये करारबद्धता. And the Holy Spirit will tell you, आणि पवित्र आत्मा तुम्हाला in सांगेल ना, this area now you need to be committed. या भागात तू करारी In हो, that area you need to be committed. त्या भागात तू करारी हो. God always gives us a checkpoints. देव नेहमी आपल्याला ते चेक पॉइंट देतो, नाके देतो, नाके. Amen. And to remind us, आपल्याला आठवण करून द्यायला like, am I paying my tithes regularly? की मी दशांश नियमितपणे देत आहे का, Have I forgotten it? का मी विसरलोय. See? God has told me to do this. Am I doing it? देवानी मला हे करायला सांगितलं होतं, मी करतोय का मी विसरलोय. God had told me to be a translator. देवानी I want to do it, but I don't know when to do it. देवानी मला अनुवादक म्हणून उभं राहायला सांगितलं होतं. हो, मला करायचं आहे, मला माहित नाही मी कधी करणार आहे. कधी करणार? नारळ फोडल्यानंतर नाही. You should do it right away. God will strengthen you. लगेच सुरुवात करायची, तर कशाची वाट बघायची? Amen. Which good day are we waiting for? कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय? नाही, फ्रायडे चांगलं मुहूर्त नाहीये, मुहूर्त नाहीये. संडे असं काही नाही. एव्हरी डे इज गॉड मेड डे. अरे, रोजचा दिवस देवाने निर्माण केलेला दिवस आहे. Praise God. Amen. Every day is a blessed day. रोजचा दिवस आशीर्वादित आहे. Whether it is Friday or Monday or Sunday, every day is made by God. शुक्रवार असो, शनिवार असो, कुठलाही वार असो, प्रत्येक वार देवाने निर्माण केलेला आहे. You can be blessed any day. तुम्ही कुठल्याही वारी आशीर्वादित होऊ शकता. Praise the Lord. Amen. Amen. God is banking upon me. देव माझ्यावर अवलंबून आहे. I always think that मी way. नेहमी असा विचार करतो, God is banking on me. देव माझ्यावर अवलंबून आहे. In Luke 24, लूक 24वा अध्याय. you see how those two disciples were on the road to Emmaus. ते दोन शिष्य पहा आमोसच्या रस्त्यावर कसे होते. And after Jesus spent some time with them, आणि येशूने काही काळ त्यांच्या बरोबर घालवल्यानंतर he was talking with them, yet they did not realize that this was Jesus. येशू त्यांच्याशी बोलत होता, तरी त्यांना उमगलं नाही की हा येशू आहे. Luke 24:28. लूक 24:28. And they drew nigh unto the village whither they went, and he made as though he would have gone further. आणि ज्या गावाला ते जात होते त्या जवळ ते आले, तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. त्यांनी पुढे जाण्याचं रोख दाखवला. रोख दाखवला. दाखवला. म्हणजे he acted as though he's going in front. असं दाखवलं की मी पुढे जात आहे. See, what did he do? काय केलं? He acted as though he is now going in front. असं पुढे जायचा रोग दाखवला, ऍक्टिंग केलं की मी आता पुढे जात आहे. God knows to act. देवाला ऍक्टिंग येतं. तुम्हालाच येतं का? तुम्ही He काय? can also act. देव पण ऍक्टिंग करतो. That is the quality and attribute of God also. परमेश्वराच्या स्वभाव गुणधर्मांपैकी हा एक गुणधर्म आहे. See, he went as though he is now going away. हाही एक गुणधर्म आहे. आणि देव पुढे जाण्याचा रोग दाखवून असा पुढे गेला And they stopped him. आणि त्यांनी थांबवलं त्याला. They stopped him. त्यांनी थांबवलं त्याला. We should show interest. आपण उत्सुकता दाखवायची आणि म्हणायचं, प्रभू थोडं थांब ना. प्रभू थांब ना, Come and sit with me. माझ्या बरोबर बस ना. See, he wants us to make that choice to invite him, to seek after him. त्याची इच्छा आहे की आपण ती निवड करावी अशासाठी की आपण त्याला आमंत्रित करावं की तू आमच्या बरोबर बस, ये. Sometimes he will just walk like that. कधी कधी प्रभू असंच चालेल. See, when he was walking on the water, he was walking as though he was passing them by. पाण्यावर चालत असताना तो जणू असा चालत होता की त्यांच्या बाजूनी जाणार आहे. Amen. He Amen. was just passing by. म्हणजे असं बाजूनी जात आहे. When Bartimaeus was seated, Jesus just walked by. बार्तिमेय बसलेला असताना येशू तिथून जात होता. But Bartimaeus called him. बार्तिमेयनी हाक मारली. See, that should be from us. आपल्याकडनं पाहिजे. Commitment from me. करारबद्धता माझ्याकडनं पाहिजे. Lord, I'm interested in you. की प्रभू मला तुझ्यामध्ये उत्सुकता आहे. I'm interested in your work. मला तुझ्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. Tell me more, Lord. मला अजून सांग. Teach me more, Lord. मला अजून शिकव. I want to know more about you, मला Lord. अजून तुझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. I want to know whether the work I'm doing, is it perfected, Lord? मला हेही जाणून घ्यायचंय की जे काम मी करत आहे ते बरोबर करतेय ना प्रभू मी. Are you happy with my work, प्रभू Lord? माझ्या कामावर तू प्रसन्न आहे ना. See, you need to have that kind of contact with him. अशा पद्धतीचा आपला देवाशी संबंध असायला हवा. Are you understand, people? कळतं का मी काय म्हणतो? You know why Jesus most of the time spoke in parables? जास्तीत जास्त वेळेला येशू दाखल्यांद्वारे का बोलला? He would speak in parables and walk away. दाखल्यांद्वारे बोलायचा आणि निघून जायचा. मग हे डिसायपल्स त्याच्या मागे पळायचे. मग शिष्य त्याच्या मागे पळायचे. प्रभू ते काय तिथं सांगितलं तुम्ही ते परत सांगा जरा बाबा. एक्सप्लेन अगेन. हालेलुया. Many times it happened. बऱ्याच वेळेला असं झालं.
He used to speak with a parable. प्रभू दाखल्याद्वारे बोलायचा. All the multitudes used to be scratching their head. सगळे असे लोक समुदाय डोकं गाजवायचे. काय म्हटलं हा? कुछ बोल के क्या, कुछ समझा नहीं क्या बोला. ठीक आहे, जाऊ दे, ते काय जेवण बिवण तर नाही दिलं. They used to go home. हालेलुया. They were not much interested. फारसा काही उत्सुक, फारसा काही रस नाही लोक समुदायाला. Yes, he used to speak in a parable to the crowd also. दाखल्याद्वारे तो आम जनतेशी सुद्धा बोलायचा. And people used to say, आणि जनता म्हणायची, काय बोलला? काय समजत नाही, डोक्यावर जाऊ दे, आपल्याला काय जेवण आज तर दिलं नाही, आज कुछ खाना बिना नहीं बाटे वो लोग. मल्टिप्लाय नाही केलं काय, जाऊ दे, चला घरी जाऊ. नाही, धन्यवाद. But disciples used to run after पण Jesus. शिष्य मागे धावायचे. What you said there, Lord? सर तुम्ही ते तिथं बोलला ना, काय बोलला The कळलं good नाही. seed sown in good ground. ते चांगलं बी, चांगलं जमीन, जरा कळलं नाही, जरा नीट काय सांगा ना आहे सर. ते? Then Jesus had to reveal to them. मग येशू शिष्यांना प्रगट करायचा. बस सांगतो, See, it's upon your interest that he shows interest in you. तुझ्या इंटरेस्टवर अवलंबून येशू इंटरेस्ट दाखवेल. If we don't show interest, why should he show interest in us? आपणच जर उत्सुकता दाखवली नाही तर येशू कशाला उत्सुकता दाखवेल आपल्यात. नारळ फोडूनच जर सेवा सुरू व्हायची असेल, तर म्हणेल नारळ ठेव घरी. Why should he show interest? कशाला उत्सुकता दाखवेल तो. He'll say, this fellow is not interested. What I'll tell him anything. ह्याला इंटरेस्टच नाही कशामध्ये, ह्याच्यावर डोकं फोडून फायदा नाही असं येशू म्हणे. Jesus used to just walk away. येशू निघून जायचा दाखला They used to बोलून. come to him. शिष्य धावत मागे यायचे की सर दाखला परत एक्सप्लेन करा. And then he used to explain to मग them. येशू त्यांना स्पष्टीकरण द्यायचा. Praise God. हालेलुया. That's why he spoke in parables. म्हणून दाखल्याद्वारे येशू बोलला. Because कारण a parable is a special quality of making you reach a decision. दाखला एक खास दर्जा आहे की जो खास दर्जा तुम्हाला खास निर्णयापर्यंत आणतो. Parable is to incite you to come and talk to him further. दाखला तुम्हाला पेटवण्यासाठी सांगितलेला असतो की एकदा तुम्हाला पेटवून दिलं की तुम्ही परत त्याच्याकडे येऊन त्याला विचारणारच की सर हे बोलला याचा अर्थ सांगा. Amen. Amen. Interested people will ask. ज्यांना उत्सुकता आहे ते विचारतील. Others will not ask. बाकीच्यांना काही नाही. Like Jesus said, जसे येशू म्हटला, cast not your pearls before the swine, डुकरांसमोर मोती फेकू नका for they will come and destroy you. कारण ते येऊन तुमचा नाश करतील. So God says, ते म्हणतो why should I throw my pearls before people will not respect माझे this? मोती ज्या माणसांना माझ्यामध्ये काही उत्सुकता नाही, माझ्या कार्यात काही उत्सुकता नाही, मी माझे मोती त्यांच्या समोर कशाला फेकू. See, certain truths he saved it only for his disciples. काही सत्य केवळ त्यांनी आपल्या शिष्यांसाठी राखून ठेवलं He reserved for them who will make a commitment to him. की जी माणसं माझ्याशी करारबद्ध होणार आहेत त्यांना हे सत्य मी प्रगट करेन. Even now it is the same with God. He's not changed. आत्ता देखील असंच आहे, देव बदललेला नाही. He has not changed. आत्ता देखील देव असंच करतो, देव बदललेला नाहीये. He has saved certain truths for those people who will keep on asking him. काही सत्य देवाने अशाच माणसांसाठी राखून ठेवली आहेत की जी माणसं त्याला विचारत राहतील, त्याच्याशी बोलत राहतील. Because if you have made a 50% commitment to God, का आपण समजा 50%च देवाशी करार केलाय, God can work in your life only 50%. तर देव आपल्या जीवनात 50% पुरतच काम It करेल. is wrong to think that we are committed 50% to God and God can work 100% in our life. It हा is not. विचारच चुकीचा आहे. जर आपण असा विचार करत असो ना की नाही मी 50% देवाशी करारबद्ध आहे पण देव मात्र माझ्याशी 100% करारबद्ध आहे, हा विचार चुकीचा आहे. God's revelation will flow only 50% to you. देवाचं प्रगटीकरण त्या 50% पुरतच तुझ्याकडे वाहील. If you make a 10% commitment to God, तू 10% करार केला, then He will work only 10% through you. 10% पुरतच देव तुझ्याद्वारे काम करेल. Are you understanding? कळतं का मी How काय? can we expect God to work 100% through us when we make 10% commitment to Him? आपण नुसतं 10%ची त्याच्याशी करारबद्धता करतो आणि तरी अपेक्षा बाळगतो की देव 100% माझ्याकडनं आता करारबद्धता माझ्यासाठी दाखवणार आहे, हा विचारच चुकीचा आहे. See, we are so much involved in our affairs, in our world, in our small kingdom, in our small house, in our small work. आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये, रहाटीमध्ये आपण इतके गुरफटून जातो. So God says, देव म्हणतो याला 1% दे काम फक्त प्रभूचं. See, because He knows 99% you are so much involved in that. कारण देवाला माहिती असतं 99% हा इतका त्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त He will झालेला not आहे. say 99% that fellow is committed in his small little world. I will also give him 99% work. देव It's not असं नाही possible. म्हणत आहे, असं नाही म्हणणार की 99% तो त्याच्या त्या छोट्याशा जगामध्ये व्यस्त आणि गुरफटलेला आहे,
तर मीही 99% त्याला काम देतो. God knows the percentage of our commitment. देवाला आपण किती त्याच्याशी करारबद्ध आहोत त्याची टक्केवारी माहिती आहे. God can only work through the amount of dedication we are dedicated to Him. In that same measure, He can work. जेवढं आपण त्याला समर्पण केलं असेल तेवढ्या प्रमाणातच देव आपल्याद्वारे कार्य करेल. See, Jesus said येशू बोलला at the age of 12, 12व्या वर्षाचा don't you know that I must be in my Father's business? 12 वर्षाचा असताना येशू म्हणाला तुम्हाला माहित नाही की मी माझ्या पित्याच्या व्यवसायात असायला हवं. At the age of 12, He showed how much percentage He was committed to the Father's business. 12व्या वर्षी येशूनी दाखवलं की मी किती माझ्या पित्याच्या व्यवसायामध्ये किती समर्पित किती टक्केवारी लावली आहे. Are you understanding? कळतं का? He showed at the age of 12. 12व्या वर्षी येशूनी दाखवून दिलं. Amen. If you can give God 100% commitment, तुम्ही जर 100% देवाला करार दिला like Saint Paul, संत पॉल प्रमाणे then He will work through you 100%. तर 100% देव तुझ्याद्वारे कार्य करून तुला वापरेल. God will reveal more to you, देव अजून तुला प्रगटीकरण देईल more to you than to anybody else. आणि कुणापेक्षाही जास्त तुला अजून देव प्रगट करेल. If a person is busy from 8 o'clock till 10 o'clock at night, you will not say, "माझं काम करता का तुम्ही?" That you know it. That fellow is so much involved in his own work. How can I give my work to him? एखादा व्यक्ती सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल तर त्याला आपण आपलं काम द्यायला जात नाही आणि विचारत नाही ना की तुम्ही माझं काम कराल का. आपल्याला माहिती असतं की तो त्या जगामध्ये इतका व्यस्त आहे की आपण त्याला आपलं काम सांगू नाही शकत. And moreover, त्याहून जास्त even if you give him the work, he will not do it faithfully because he is more committed to the natural than the spiritual. जरी आपण त्याला काम दिलं तरी त्याच्यामध्ये करारबद्धता दिसणार नाही कारण की त्याची करारबद्धता देवाचं राज्य याच्यापेक्षाही जगाशी जास्त आहे. Yes, you cannot serve two masters at one time. दोन धन्याची सेवा ऍट अ टाइम होत नाही You will ना. be faithful to one, एकाशीच विश्वासूपणा आपण दाखवू शकतो isn't it? है की You नाही. cannot be committed to two people. or दोन two धन्यांशी things. दोन माणसांशी दोन गोष्टींशी दोन मालकांशी आपण विश्वासूपणा ठेवू नाही शकत. The more you are committed to God, जेवढं तुम्ही देवाला करारबद्ध the असाल more God will reveal Himself to you. तेवढं देव त्याचं प्रगटीकरण तुम्हाला Praise देईल. God. हालेलुया. Many say, I have great desire. बरीच माणसं म्हणतात की माझी खूप इच्छा आहे Great desire to work for माझी for खूप His kingdom. मोठी इच्छा आहे खूप मोठी इच्छा आहे त्याच्या राज्यासाठी मला काम करायचं आहे. And anytime you tell them, आणि कधी त्यांना सांगा ते रडून पण सांगतात. काय सांगायचं ब्रदर, खूप देवासाठी करायला किती मला आहे मनात. मग काय मनातच आहे अजून. मुहूर्त लागला नाही. Desire is good. इच्छा चांगली असते Without desire also you cannot work. कारण इच्छेशिवाय सुद्धा कामं होत नाहीत ना. Because इच्छाही पाहिजे Because desire is the key of motivation. कारण इच्छा एक चावी आहे आपल्याला प्रेरणा देणारी. Amen. इच्छा प्रेरणा पण नसेल पाहिजे. इच्छा नसेल तर प्रेरणाही होत नाही म्हणून इच्छाही महत्वाची आहे. Amen. Desire is good. It's the beginning. इच्छा म्हणजे सुरुवात But don't make it the ending also. पण त्या इच्छेतच समाप्ती नको ना. Amen. विशिंग में फिनिशिंग नको. See, if you want to finish the goal, जर तुम्हाला ध्येय पूर्ण करायचं असेल you need to be committed to that desire. तर करारबद्ध पाहिजे की ती जी इच्छा आलेली आहे त्या इच्छेला मी आता करारबद्ध होत आहे. मी उतरतो हा. असं म्हणायला पाहिजे. मी मी आता आता उतरणार. उतरलो मी आता त्याच्यामध्ये आखाड्यात. See, हालेलुया. that kind of thing should be there. अशी गोष्ट आणि असा करार पाहिजे. Otherwise, good intentions, many people today are in hell also with good intentions. नाही तर मग आज नरकामध्ये चांगले हेतू असलेले लोक सुद्धा गेलेले आहेत. Yes, they said, एकदा मी येशूला जरूर येणार चर्चला तुमचं. एकदा येऊ आम्ही तुमच्या येशूला. But that day went away now. पण आता दिवस गेले काळ गेला So with that good intention, nothing. त्या चांगल्या इच्छेनं happened. काही झालं नाही. Amen. आमेन. Like people say, जसं लोक म्हणतात love is success. प्रीती म्हणजे यश. Love is not just success. Love cannot stand on itself alone. प्रीती म्हणजे यश नव्हे. प्रीती एकटी उभी राहत नाही. Love can be the foundation, प्रीती पाया बनू शकते but love acts with commitment. पण प्रीती करारबद्धतेनं कृती करते. God so loved the world that He gave His beloved Son. देवाने Jesus जगावर इतकं प्रेम केलं की त्याने येशू ठेवला नाही दिला. Amen. See, love is always in action. प्रीती नेहमी कृतीत दिसते. Love is not just does not stop at words. प्रीती शब्दांवर थांबत नाही. Love acts. प्रीती कृती करते. Love moves. प्रीती पुढे जाते. Love is in action. प्रीती कृतीत दिसते. Amen. आमेन.
And love is shown in commitment. आणि प्रीती करारबद्धतेत दाखवली जाऊ शकते. Praise the Lord. Amen. And so commitment is a very strong word. करार हा शब्दच खूप जड आहे Amen. आणि खंबीर आणि वजनदार. And commitment means you have no doubt about God. आणि करार म्हणजे माझ्या डोक्यात आता देवाविषयीनं शंका नाहीच आहे. That means you are 100% sure of that person. म्हणजे 100% त्या व्यक्तीविषयीनं तुम्हाला खात्री असते. That's why there is a difference between interest and commitment. आणि म्हणून उत्सुकता आणि करारबद्धता यात फरक आहे. Commitment is different. करारबद्धता वेगळी आहे. Because interest means, कारण की उत्सुकता म्हणजे like some people say, I'm interested in doing this work, जसं pastor. काही माणसं म्हणतात की पास्टर हे काम करण्यात मला उत्सुकता आहे. मला खूप उत्सुकता आहे, खूप pastor. करायचं, तुम्ही द्या मला. See, interest उत्सुकता will only work when things are convenient. उत्सुकता कधी काम करते? गोष्टी जेव्हा सोप्या असतात तेव्हा उत्सुकता काम करते. But commitment works even in hard times. पण गोष्टी जरी अवघड झाल्या तर तिथे करारबद्धता काम करते. तिथे नुसता इंटरेस्ट चालत नाही. Like, in the beginning when you get married, जसं सुरुवातीला जेव्हा आपलं लग्न होतं 1 year it moves on interest. वर्ष इंटरेस्टवर जातं. Interested in her. She is इंटरेस्टिंग टॉपिक. वर्ष इंटरेस्टवर जातं. त्याच्यानंतर वर्षानंतर इंटरेस्टिंग कमी होतं, कमिटमेंट जास्त चालतं. आता करारबद्धता पाहिजे. वर्षानंतर इंटरेस्ट कमी होतो. What I'm trying to say, माझा म्हणायचा प्रयत्न पोहोचतोय ना. with interest you should have commitment also. इंटरेस्ट बरोबर करार पण पाहिजे. Praise God. आमेन. Because God says she is the wife of your covenant, कारण की देव म्हणतो तुझ्या कराराची ती बायको आहे. not wife of your interest. तुझ्या इंटरेस्टची बायको नाही, उत्सुकतेची फक्त बायको नाही, Covenant कराराची बायको करून आणलीस राजा. Are you understanding, people? कळतं का? And that's why we can stay together like that for years together. आणि म्हणून वर्षानुवर्ष असं आपण किंवा आम्ही एकत्रित राहू शकतो. Because the agape love pushes our commitment. अगापे प्रेम त्या कराराला ढकलतं. Affection also pushes our commitment. लागणूक त्या कराराला ढकलते. Desire also. इच्छाही ढकलते. All these put together, all these सगळं. forces keep your marriage bound. आणि या सगळ्या शक्त्या मिळून आपल्या विवाहाला बांधून ठेवतात. Amen. Amen. And when you are committed, you don't make any excuses. You don't take any excuses. आणि करारबद्ध आपण झालो की आपण कुठली कारण लावत नाही आणि कुणाकडनं कारण लावलेली ऐकूनही घेत नाही. Only results I want. मला रिझल्ट पाहिजे. बोला. Praise God. I want only results. मला रिझल्ट पाहिजे. No excuses. मला कारण नको. You can tell a person who is committed, I don't want any excuses, only result. एखाद्या करारबद्ध माणसाला आपण सांगू शकतो असो की मला रिझल्ट पाहिजे, मला कारण नको सांगू, हा नाही आला आणि तो नाही आला. Praise God. Third point. तिसरा मुद्दा, Our commitment to one another. आपला एकमेकांशी करार. First was God's commitment to us. पहिला मुद्दा होता देवाचा आपल्याशी करार. Second, our commitment to God. दुसरा मुद्दा होता आपला देवाशी करार. Third, तिसरा our commitment to one another. आपला एकमेकांशी करार. Amen. आमेन. You need to be committed to one another also in the church. चर्च मध्ये सुद्धा बर का तुम्ही एकमेकांशी करारबद्ध राहायला हवं. You need to be committed to one another in the family. परिवारात सुद्धा एकमेकांशी करारबद्ध राहायला हवं. Amen. आमेन. Because God has given each one of us responsibilities. कारण देवाने आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. We all need to undertake these responsibilities. आपण सगळ्यांनी या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात. As a Christian, ख्रिस्ती it म्हणून is a bounden duty that we take this responsibility seriously. ख्रिस्ती म्हणून हे आपलं बांधील कर्तव्य आहे की ही जबाबदारी आपण गांभीर्याने घ्यायला हवी. When it is marriage, विवाहाचा जेव्हा प्रश्न येतो then you need to be committed to your spouse. मग तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांशी करारबद्ध पाहिजे. No matter how they are, who they are, how they look, what they talk, nothing मग ते matters. जीवन साथीदार कसे, कोण, कुठचे, ते काही संदर्भात येत नाही. Being conscious of that commitment you made on the marriage day. त्या करारबद्धपणाची जाणीव ठेवायची की लग्नाच्या दिवशी मी करार केलाय. Praise the Lord. Amen. We made a commitment before God, before the people, लोकांसमोर, देवासमोर करार करून मी हे लग्न केलंय that he is mine, she is mine, की तो माझा आहे आणि मी त्याची आहे. and I am his, I am hers. तो माझा आहे, मी त्याची आहे, किंवा ती Praise God. माझी आहे आणि मी तिचा आहे. Amen. आमेन. That I take responsibility of that person. की मी त्या व्यक्तीची जबाबदारी घेत आहे. Amen. आमेन. That we are ready to take orders and give orders. की आपण आता
ऑर्डर द्यायला तयार आहोत, ऑर्डर घ्यायलाही तयार आहोत And we are ready to do both with the strength of God. आणि देवाच्या शक्तीनं दोन्ही करायला तयार आहोत. Amen. Ready to hear new instructions, ready to learn from others. नवीन मार्गदर्शन लोकांकडून ऐकायला तयार आहोत, दुसऱ्यांकडून शिकायला तयार आहोत. That is commitment. त्याला करारबद्धता I'm म्हणतात. ready to learn from you. You are ready to learn from me. की मी तुमच्याकडून शिकून घ्यायला तयार आहे, तुम्ही माझ्याकडनं शिकून घ्यायला तयार आहात. Commitment in marriage is विवाहातला करारबद्धपणा, it is falling in love with the same person over and over and over again. विवाहातला करारबद्धपणा म्हणजे काय? विवाहातला करारबद्धपणा म्हणजे त्याच व्यक्तीशी परत 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 प्रेमात पडणे. Praise God. हालेलुया. In marriage, that is the true meaning of लग्न, commitment. विवाह याचा हा खरा अर्थ आहे. Because many people only talk about their commitment towards God. कारण अनेक माणसं केवळ देवाशी माझा करार आहे हे बोलतात. And in a sense, they may be very faithful in that commitment. आणि काही अर्थानं म्हणायला गेलं तर देवाशी माझा करार आहे, त्या करारात ते करारी पण असतात. But it is not just commitment to Him, but the responsibility He has given to us. We पण need to be केवळ- committed to it. पण केवळ देवाशी केलेला करार नाही, तर देवाशी करार केल्यानंतर देवाने आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. Amen. Amen. It is taking responsibilities. जबाबदारी घेणे. In the church, when you come, चर्च मध्ये पण तुम्ही जेव्हा येता always remember नेहमी लक्षात the ठेवा, second commandment is love your neighbor as you love yourself. दुसरी आज्ञा, स्वतःवर प्रीती करतो तसं शेजाऱ्यावर प्रेम कर. Praise God. Amen. What does it mean? याचा अर्थ काय? Some people say, काही लोक म्हणतात बरोबर मी शेजाऱ्यांचं त्यांच्यावर मी प्रेम करतो. अरे शेजारी नाही, शेजारी तुमचं बायको पण आहे ना. शेजारी म्हणजे फक्त बिल्डिंग मधले शेजारी का? They talk with all the neighborhood everywhere. बिल्डिंग मधल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलतात. But the one who is in your own house, she is also called your neighbor. अरे पण तुझ्या घरात आयुष्यभराची तुझी शेजारीण तिच्याशी कधी बोल. See? Yes, Jesus said, love your neighbor. मी चर्च मध्ये सगळ्यांवर प्रीती येशू करतो. म्हटला- अरे पण त्याच्या पण जवळ अजून एक नेबर आहे. हो ना, त्याला तू विसरला. येशू म्हटला सगळ्यांवर प्रेम करा. माझं चर्च मध्ये सगळ्यांवर प्रेम आहे, फक्त घरात अंधार. Amen. See, that is true. Today, ministers need to be very careful in this area. अलीकडच्या या काळामध्ये सेवकांनी या विभागात अतिशय जपून राहायला हवं. Amen. आमेन. Otherwise, the ministry collapses. नाहीतर सेवा कोलमडून पडेल. Forget about ministry, even in your secular life. मिनिस्ट्री पण सोडा, The most costliest life is divorce. तुमच्या जगातल्या साधारण जीवनात सुद्धा सगळ्यात महाग जर काही पडेल तर तो आहे घटस्फोट. Because there are people there to take advantage. आणि लोक आहेत बाहेर तुझा गैरफायदा घ्यायला. And above all, the devil. आणि सगळ्यात जास्त सैतान आहे ना. Let us not be like Cain. काही सारखं बनायचं नाही. Am I my brother's keeper? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? You are your brother's अरे keeper. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? काय पद्धत आहे का विचारायची? तू आहेस तुझ्या भावाचा राखणदार. Praise God. You are your brother's keeper. तू You are आहेस. your sister's keeper. तू आहेस तुझ्या भावाचा आणि बहिणीचा राखणदार. विचारतो काय? You are your wife's keeper. You are your husband's तू keeper. आहेस तुझ्या पतीचा किंवा पत्नीचा राखणदार. विचारतो काय? God wants us to keep the part of our covenant faithfully. देवाची इच्छा आहे करारबद्धतेमध्ये आपल्याकडचा जो कराराचा भाग आहे तो आपण विश्वासाने पूर्ण केला पाहिजे. Abraham was committed to God. अब्राहम देवाला करारी होता. Abraham was committed to his word. अब्राहम त्याच्या शब्दाला करारबद्ध होता. But God proudly says, पण देव अभिमानाने म्हटला, I know मला माहित आहे Abraham will command his children and his household after him, अब्राहम त्याच्या मुलांना आणि घराण्याला त्याच्याप्रमाणेच चालायला and सांगेल they shall keep the way of the Lord. आणि परमेश्वराचा मार्गच त्याचं घराणं राखेल. And see, he was committed to doing it. करारबद्ध होता अब्राहम ते करण्यात. He told his servant, आपल्या चाकरांना तो म्हटला, you are going to my native village and from there you're going to get a believer wife only for my son. आपल्या चाकराला म्हटला ना अब्राहम, तू माझ्या गावी जायचं, आमच्या मूळ गावी, आणि तिथून माझ्या मुलासाठी तू बायको शोधून आण. He said, what if she doesn't come? बिलीवर बायको विश्वासू. मग चाकर म्हटला, नाही आली ती तर Can I take Isaac and stay there? त्यांना घर जावई बनवायचं का? Cancel कर. नाही नाही, चालेल. घर जावे वगैरे काय नाही, कॅन्सल कर. ती तिथं आम्ही आमचा आयझॅक इथं. हालेलुया. See, committed. करारबद्ध. Committed to God's word. देवाच्या शब्दाला करारबद्ध.
He was committed that my son will get married only to a believer. करारबद्ध होता अब्राम की माझा मुलगा फक्त विश्वासू व्यक्तीशीच लग्न करेल. See Genesis 24:6. बघा उत्पत्ती 24:6. Beware that thou bring not my son here there again. उत्पत्ती 24वा अध्याय Verse त्यातलं 6. 6वं वचन काय म्हणत आहे अब्राम आपण वाचूया. तिथे असं लिहिलेलं आहे, अब्रामाने त्याला म्हटले, तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नये म्हणून सावध राहा. सावध राहा. सावध राहा. माझा मुलाला तिकडे नाही घेऊन. खबरदार माझ्या पोराला तिकडे घेऊन गेला तर. See? Abraham was a very old man. अब्राम तोवर फार वृद्ध झाला होता. He told his servant तो चाकराला म्हणाला in verse 8, 8व्या वचनात put your hand under my thigh and vow की माझ्या मांडी खाली तू हात ठेवून शपथे that you will not get a wife for my son from the believer's place. ती मुलगी तुझ्या बरोबर येण्यास मान्य झाली नाही तर या माझ्या शपथेपासून तू मोकळा होशील. Master, what if the woman refuses to leave home and come with us? ती जर नाही आली तर Can I take your son back to your home country? मुलाला तिकडे न्यायचं का? No. नाही, मुलाला तिकडे Not न्यायचं going to go there. नाही. ती नाही, मुलगा नाही तिथं जाणार. Because though they knew God only in a measure. Only Abraham knew God in more measure. केवळ अब्रामाला देव वाढत्या प्रमाणात माहित होता. बाकीच्यांना देव जरी माहिती होता तरी मर्यादित लिमिटेड माहित होता. Praise the Lord. आमेन. Under no circumstance are you taking my son there. माझ्या मुलाला तिकडे घेऊन जायचं नाही. People say, लोक म्हणतात, नाही एब्राहमला ना ते मुलाला एकच मुलगा होता. How can he leave me and then settle there? लोक He was म्हणतात worried of his old age. लोक म्हणतात अब्राम आपल्या म्हातारपणाविषयीनं काळजी करत असेल आणि म्हणून म्हटलं असेल की मला हा एकच मुलगा आहे, त्याला कुठे तिकडे गरजावे म्हणून पाठवायचं, मग मला कोण सांभाळणार. That was not the thing. असं नव्हतं If काही. that was the thing, he wouldn't have been ready to slay his son on the mount. असं असतं तर त्या डोंगरावर तो इसाकाला वधायला तयार झाला असता का? Amen. आमेन. He wanted to keep the law of God. अब्रामाला देवाचे नियम पाळायचे होते. When we are committed to one another, जेव्हा आपण एकमेकांशी करारबद्ध when you होतो take responsibility of another person, आणि दुसऱ्या माणसाची जबाबदारी घेतो, when you know that somebody is depending upon you आणि जेव्हा तुम्हाला कळतं की नाही ही समोरची माणसं माझ्यावर अवलंबून for आहेत their spiritual growth, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी, for their advancement in the kingdom of देवाच्या God, राज्यात त्यांच्या विकसनासाठी ती माणसं माझ्यावर अवलंबून आहेत, and when you focus on doing that आणि work, जेव्हा ते करण्यामागे तुम्ही लक्ष लावता, God's eyes are upon you. देवाचं लक्ष तुझ्यावर पडतं. God's eyes are upon you. देवाचे डोळे तुझ्यावर पडतात. Amen. आमेन. Let us not just think that I am committed to God. केवळ असा विचार करू नका मी देवाशी करारबद्ध आहे. You are committed to one another also. एकमेकांशी पण आपण करारबद्ध आहोत. Carry one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा लिहिलंय. Bible says, बायबल मध्ये लिहिलंय carry one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा. What is it? Committed. म्हणजे काय? करारबद्धता. Carry one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा. Amen. आमेन. I will walk in मी righteousness चालणार नीतिमानपणे because people are seeing me. कारण लोक मला पाहतायत, People are emulating me. लोक माझं अनुकरण करतायत, People are imitating me. लोक माझं अनुकरण करतायत. Let me prove myself worthy. मला तर सिद्ध करून दाखवायलाच लागेल की मी अनुकरण करण्याजोगी आहे. Amen. Because people are learning from me. कारण लोक माझ्याकडून शिकतायत. Let me prove by my commitment that I am committed to His law. माझ्या and His word. करारबद्धतेतनं मला हे सिद्ध करून दाखवू दे की मी करारी आहे. Praise God. Amen. We'll continue next week. When Moses had gone up on the mountain top जेव्हा मोशे डोंगर माथ्यावर गेला and those people were dancing down, आणि लोक खाली नृत्य करू लागले, खेळू लागले, what did God say? देव काय बोलला? Moses, मोशे, see what your people have done. तुझ्या माणसांनी काय केलं बघ. See what your people have done. तुझ्या लोकांनी काय केलं बघ. God was telling Moses, देव मोशेला म्हणत होता they are not only my people, they are your people ती also. फक्त माझी लोक नाहीत मोशे, ती तुझी पण लोक आहेत. बघ तुझ्या लोकांनी काय केलं खाली. It's very easy for Moses to take care of his two sons and his wife. मोशेनं फक्त आपल्या 2 मुलांना आणि बायकोला सांभाळणं मोशेला फार सोपं आहे. But to take care of 6 million people, पण त्या 6 मिलियन इस्रायली लोकांना सांभाळणं 40 years. आणि तेही 40 वर्ष. Here, when parents take care of their 5 children, इथं जेव्हा आई वडील 5 मुलांना सांभाळतात, the children grow up, मुलं मोठी होतात, parents say, आई वडील म्हणतात I took care of you and made you to मी become तुला so एवढं big. सांभाळलं आणि तुला मोठं केलं.
And this is how you repay. असं तू मला परतफेड करतो का? Because sometimes they hurt us. कारण कधी कधी ती मुलं आपल्याला वाईट वाटेल असं काहीतरी करतात And we feel hurt. आणि आपल्याला वाईट वाटतं. But look at Moses. पण मोशे पहा, It was not just his family. केवळ त्याचा परिवार नव्हता, 6 million people he was taking care for 40 years. One whole 6 generation. मिलियन लोकांना 40 वर्ष त्याने पोटच्या पोरांसारखं सांभाळलंय. Yes, once he was really tired of it all. आणि एकदा मग मोशे खूप दमला या सगळ्याला, He said, God, थकला आणि म्हटला, प्रभू have I borne them मी जन्म दिलाय का या that I लोकांना should carry them? की मी त्यांना इतकं सांभाळायचं? Are they my Isaac ते काय माझे इसाक आहेत का that you say carry them? की तू म्हणतोयस की मी यांना इतकं सांभाळून यांना चालवायला हवं? He मी was- काय जन्म दिलाय का यांना? He was tired. दमला But yet, तरी till the end, he was committed to the work. शेवटपर्यंत करारबद्ध राहिला, Living for others. इतरांसाठीच जगला. There is no greater work on this earth for us than living for others. या जगात आपल्यासाठी याहून मोठं दुसरं कुठलंही काम नाही, आणि ते म्हणजे जरूर जग, दुसऱ्यांसाठी जग. Because that is the second commandment. ती दुसरी आज्ञा आहे. On 2 commandments, the whole law is set. 2 आज्ञांवर पूर्ण नियम आखलेला आहे. Love God, love your neighbor. देवावर प्रेम कर, शेजाऱ्यावर प्रेम कर. Loving your neighbor will give you your rewards. शेजाऱ्यावर प्रेम करून तुला तुझं प्रतिफळ मिळेल. Lord, प्रभू, today we stand before you, Master. आज आम्ही तुझ्या समोर उभे आहोत देवबापा. Father, प्रभू देवबापा, we want to give 100% of our commitment to you, Lord. 100% आम्हाला तुझ्याशी करारबद्धता करायची आहे. Not just 10% or 15%. 10%, 10% वगैरे नाही. Here am I. इथे मी उभा आहे. Send me, Lord. पाठव मला प्रभू, Send me, Lord. पाठव मला. God should know that we are not too busy, isn't it? देवाला कळायला पण हवं ना की आपण फार व्यस्त आणि बिझी नाहीये. So at times you have to tell him, कधी कधी म्हणून आपण देवाला सांगायचं, Lord, प्रभू I'm not busy. मी व्यस्त नाहीये, I'm ready for your kingdom, मी Lord. तुझ्या राज्यासाठी तयार आहे. Tell me. सांग मला. Like some people come and tell you, जसं काही माणसं तुम्हाला येऊन सांगतात, if you have any urgent work, काही अर्जंट काम असेल I'm there. तर मी आहे बरं का, Just a phone call. फक्त एक फोन करा, I will come. मी येतो. How happy you become. किती आपण खुश होतो Somebody is ready. की कोणीतरी तयार झालं. You're happy with that person. खुश होतो त्या माणसावर आपण. In the same way, तसंच let us talk to God देवाशी आपण बोलूया and let us tell the Lord, आणि देवाला सांगूया, Lord, प्रभू I'm not busy for you. तुझं काम म्हटल्यानंतर मी काही बिझी नाही. Every work I will set aside. I'm ready for you. बाकी सगळी कामं बाजूला ठेवून मी तुझ्यासाठी तयार होईल. That is maybe talk. असं with one आपण another. देवाशी एकमेकांशी बोलतो, Isn't तसं it? देवाशी बोलायला हवं. We talk like that. आपण एकमेकांशी असं बोलतो की नाही Tell me. की मला सांगा, No, but you are a busy person. नाही तू एवढा कामात आहेस, I will just leave everything aside. I will come to you. नाही Just नाही मी tell me. सगळं काम बाजूला सोडून तुमच्यासाठी काही करायला कधी येईन. See, we use such statements in our day-to-day life. आपल्या रोजच्या जीवनात असं आपण एकमेकांशी बोलतो ना, मग देवाशी आपण असं बोलायला हवं. I tell the Lord, मी प्रभूला सांगतो, Master, प्रभू I'm not busy. मी काही बिझी नाही, I'm not busy. मी काही व्यस्त नाही, You can bank upon me. तू माझ्यावर अवलंबून राहू शकतो. Tell me, Lord, any सांग day, मला, any time. कधी सांग, कधी सांग, Night time, daytime, evening time. रात्री सांग, दिवसा सांग, कधी सांग, मी तयार आहे. I'm committed to you, मी Lord. तुला करारबद्ध आहे. Let us say it. असं आपण म्हणूया. चला Lord, प्रभू, say it. म्हणा म्हणा, Here I am. Send me. बोला, Whom सांगा shall I प्रभूला. send and who shall go for me? कुणाला मी पाठवू, कोण माझ्यासाठी जाईल? तुम्ही God is उत्तर द्या. saying. देव म्हणतो, Who shall go for me? Who shall stand for me? कोण माझ्यासाठी जाईल, कोण माझ्यासाठी उभं राहील? Here am I, Lord. Send me. प्रभू मी इथे उभा आहे, मला पाठव. I'm not too busy, Lord. मी काही फारसा कामात नाहीये, I'm ready. मी तयार आहे. Tell me what to do. I will do it. मला सांग मी काय करू, मी करीन. Say it to him. Today. असं त्याला सांगा. Ready to do anything for you. त्याच्यासाठी काही करायला तयार. I'm ready to take up your cause. मी तुझं कारण, तुझं काम हातात घ्यायला तयार आहे. I'm ready to work for your kingdom. तुझ्या राज्यासाठी मी काम करायला तयार आहे. Tell me, should I be a cell leader? Should I be a Sang singer? मला. Should I be a instrument player? Should I be a prayer warrior? Tell me, I am in it, Lord. सांग मला, मी त्यामध्ये उडी मारत आहे. काय करू मी? सेल लीडर बनू, काय बनू, कुठला लीडर बनू,
गाणं गाऊ, वाद्य वाजू, काय करू मला सांग. Speak to my heart. माझ्या हृदयाशी बोल. Speak through my elders. Bold. Speak through my pastors. माझ्या पास्टरांद्वारे बोल, माझ्या एल्डर्सद्वारे बोल, Speak through spiritual people. आध्यात्मिक माणसांद्वारे बोल माझ्याशी. I am ready, Lord. मी तयार आहे प्रभू. I am ready. मी तयार आहे. I am ready. मी तयार आहे. See, God's eyes are falling upon you when you पहा say आता that. देवाचे डोळे तुमच्यावर पडतायत तुम्ही असं बोलताना. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. Lord, enough of just waiting, Master. देव बाप्पा आता केवळ वाट पाहणं बास We झालं. are jumping into it, Lord. आम्ही उडी मारत आहोत. We are doing everything we can. जे काही जमेल ते सगळं आम्ही करत आहोत. Bible says, whatever is there in your hands, reach, do it. बायबल म्हणतं जे हाताशी सापडेल ते कर, For there is no work in the grave. कारण की कबरेत गेल्यावर काम नाही. Yes. There is no work in the grave. कबरेत गेल्यावर मेल्यावर काम नाही. Everything that is within our reach, let me do it. जे करायचं ते आत्ताच, जे हाताशी सापडेल ते कार्य देवाचं करून टाका. I am doing it, Lord. प्रभू मी करत आहे. I'm committed to it, मी Lord. करारबद्ध आहे प्रभू. मी करारबद्ध आहे. Rabba shakara bara Mashandara matara rolo. kara bara 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 bara. नमंडरा थरांदरा. Now his eyes are upon you. मामा मांदरो थोरोरो. His eyes are upon you. आता त्याचे डोळे तुमच्यावर पडत He आहे. is strengthening तो you. तुम्हाला शक्ती देत आहे. He will bless you तो now. तुम्हाला आता आशीर्वाद देईल. He will not leave you तो now. तुम्हाला आता सोडणार नाही. As a family, be committed. As a husband and wife, be committed. परिवार म्हणून करारबद्ध राहा. पती पत्नी म्हणून करारबद्ध As a राहा. brother and sister, be committed. बहीण भाऊ म्हणून करारबद्ध As an राहा. uncle and aunt and all the relatives, be committed. अंकल आंटी इतर सगळे नातेवाईक कुठलंही नातं करारबद्ध राहा. Take all of them. सगळ्यांना घ्या. Take all of them. सगळ्यांना घ्या. Your nieces and nephews and everybody, take them along. सगळ्यांना बरोबर घ्या. पुतणा पुतणी सगळे Committed to one another. करारबद्ध राहा Look एकमेकांशी. at Abram. अब्रामाकडे पहा. Committed to Lot. लोटाला करारबद्ध होता No तो. matter what Lot did, लोटाने जे केलं ते केलं. Abram was committed to him. अब्राम त्याला करारबद्ध होता. Lot separated from Abram. लोटाने स्वतःला अब्रामापासून वेगळं करून घेतलं. Yet, तरी when he was taken over, जेव्हा त्याला पकडण्यात आलं, Abram went with his servant to release him. अब्राम आपल्या चाकरांना घेऊन लोटाला सोडवायला गेला. Committed to one करारबद्ध another. करारबद्ध करारबद्ध करारबद्ध. I don't want my brothers to see them fall. I don't want my sisters to see them fall. मला माझ्या भाऊ बहिणींना पडताना पाहायचं नाही. I want them to be strong. माझी इच्छा आहे की ते प्रभूत खंबीर I राहावे. want them to grow. माझी इच्छा आहे की ते प्रभूत वाढावे. I don't want one of them to get lost. माझी इच्छा नाही त्यांच्यातला एकही हरवून जावा. I don't want one of them to leave the church. माझी इच्छा नाही त्यांच्यातल्या कोणी चर्च सोडून जावं. Yes, I don't want any one of you to हो. leave the church. माझी इच्छा नाहीये की तुम्ही कोणीही चर्च सोडून जावं. No. नाही. I want you to all be strong in the church. मला तुम्ही सगळे हवे आहात आणि मला तुम्ही सगळे चर्च मध्ये स्ट्रॉंग खंबीर हवे आहात. I'm committed to you. मी तुमच्याशी करारबद्ध आहे. It's my responsibility to take care of you, माझी जबाबदारी आहे ही की मी तुम्हाला सांभाळलं to give पाहिजे. you the right food. तुम्हाला योग्य अन्न दिलं पाहिजे. I'm committed that I should not take any advantage of any one of you. मी करारबद्ध आहे तुम्हा सगळ्यांशी की मी तुमच्यातल्या कुणाचाही गैरफायदा घेऊ नये. Nobody takes advantage of his own family members. कोणी आपल्या स्वतःच्या परिवारातल्या माणसांचा गैरफायदा घेत नाही. You are my family. तुम्ही माझा परिवार आहात. I cannot dare take advantage of any one of you. मी नाही तुमच्यातल्या कुणाचाही गैरफायदा घेऊ शकत. You are mine. I am yours. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. I'm committed to you. मी तुमच्याशी करारबद्ध आहे. Ramanthala Rabba Shakara Bara 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 Bara. मामा Help me to honor this commitment towards my people, Lord. मला मदत कर प्रभू. माझ्या लोकांशी मी केलेला हा करारबद्धपणा मला सांभाळता यावा. Help me and my wife मला आणि माझ्या पत्नीला मदत कर that this honor that you have given us की हा मान जो तू आम्हाला to दिलाय, take care of the people of God, हा सन्मान जो तू आम्हाला दिलायस तुझ्या लोकांना सांभाळायचा, we will prove ourselves faithful, Lord. त्यामध्ये आम्ही स्वतःला विश्वासू सिद्ध करावे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. They are depending on us, Lord. कारण ही सारी माणसं आमच्यावर अवलंबून आहेत. We are responsible for आम्ही their त्यांच्यासाठी well-being. आणि त्यांच्या भल्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. Thank you, Father. धन्यवाद बापा. Strengthen me and my wife. मला आणि माझ्या पत्नीला शक्ती दे We will be able to take good care of our की people. आम्हाला चांगली काळजी आमच्या माणसांची घेता यावी. Thank you. Thank you, धन्यवाद. Lord. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. God bless you all. देव बाप सगळ्यांना आशीर्वादित करो. मी जरी त्या तिथे
स्तोत्र